Welcome students. See the next example. That is the 14. Find the volume of the largest cylinder. तर आपण त्याविषयी त्याला डिस्कस केला थोडंसं. Find the volume of largest cylinder that can be inscribed in a sphere of radius r. In sphere of radius r. बरोबर. तर now today we can discuss that well about that largest volume. तर बघूया काय घडतंय ते. See that. And suppose that is the sphere of radius, that is the small r. मग construct करायचा. तर these problems we have to construct ourselves. तर ते स्वतःलाच ते construct करावे लागतात in this way. ती geometry आणि that thing we have to relate there. झालं. तर असं ते आहे. तर थोडंसं आकार जो काय असेल आपण अंडरस्टँड करून घ्यायचा आणि असं ते सिलेंडर आपण त्याच्यामध्ये इन्स्क्राइब करणारा इन दिस वे. तर असा तो सिलेंडरचा भाग आहे लाईक ऑफ दॅट हियर. तर थोडंसं सरळ वगैरे तुम्ही बघायचा त्या ठिकाणी. मग आता बघूया काय घडतंय ते. नो सपोज दॅट इज द हाईट ऑफ दॅट द सिलेंडर एच अँड दॅट इज द बेस रेडियस आर. पण आता इथं दोन रेडियस आहेत. एक आहे आपल्या स्फिअरची रेडियस आणि ही दिलेली आहे. आणि मग बघा राईट ओव्हर. तर ही आहे स्मॉल आर. आपण याच त्या ठिकाणी ओ मानूया. दॅट इज द सेंटर सी आणि याला म्हणू काहीतरी ए. नावं काही असू द्या, काही फरक पडत नाही. तर मेजरमेंट्स आता आपल्याला कन्स्ट्रक्ट करावे लागतील. आणि मग नोट दॅट हिअर गिवन दॅट लेंथ ऑफ दॅट ओ ए दॅट इज इक्वल टू आर be the radius of our sphere. तर ही कोण आहे आपल्या स्फिअरची रेडियस आहे. त्यानंतर लेंथ ऑफ AC इक्वल टू कॅपिटल आर. आता त्याला कॅपिटल आर म्हणू. लेंथ ऑफ AC इक्वल टू कॅपिटल आर बी द बेस रेडियस ऑफ सिलेंडर. बेस रेडियस ऑफ सिलेंडर. झालं. हे डायमेन्शन्स महत्वाचे आहेत. आणि मग इथं नाव देऊया बी अँड लेंथ BC इक्वल टू किंवा CB इक्वल टू कसंही घ्या. लेंथ CB इक्वल टू H बी द हाईट ऑफ दॅट सिलेंडर. तर असं आत्ताच्या फिगरला आपण असं मानलंय. त्या दिवशी जे काय मानलं असेल तेच, फक्त नावं बदलतील, मिनिंग मात्र तेच राहतील. आलं. आणि मग आता आपल्याला विचार करणे आहे. आणि मग नोट दॅट हिअर since that O is the center of that the circle, sorry, that of the sphere. तो स्फिअर आहे. आता हे 2 डायमेन्शन मध्ये आहे लाईक ऑफ दॅट ऑफ द क्रिकेट बॉल. आणि मग आता आपल्याला त्या आर म्हणजे स्मॉल आर, कॅपिटल आर आणि हाईट यांच्यातलं रिलेशन पाहिजे. तर आपल्याला लार्जेस्ट सिलेंडर ऑफ दॅट इन्स्क्राइब्ड इन अ स्फिअर वी कॅन कलेक्ट. आणि मग since that O is the center of that the circle or that of the sphere, that length OB equal to length OC. आणि इथंच काम संपलं बघा. लेंथ OB equal to length OC. याचा अर्थ तो मिड पॉइंट आहे. आणि हाईट होती टोटल H. हे झालं तुमचं हाफ. दॅट लेंथ OC becomes H/2. आणि इथंच ते रिलेशन येतं. बघा आता कसं येतंय ते. आणि हे असं कन्स्ट्रक्ट करा प्रॉब्लेम. हे आपल्याला माहित झाले पाहिजे. बरोबर. आणि मग बघा अँड देअरफॉर फ्रॉम ट्रायंगल OCA. आता ह्या ट्रायंगलचा आपण उपयोग करणार. फ्रॉम ट्रायंगल OCA लेंथ OA स्क्वेअर इक्वल टू दॅट इज द हायपोटेनस लेंथ OC स्क्वेअर प्लस दॅट लेंथ AC स्क्वेअर किंवा CA स्क्वेअर म्हणूया. तर असा तो ट्रायंगल तयार झाला OCA. OA becomes the hypotenuse, ती माहिती आहे. AC becomes the base radius. OC becomes the half of that the height of cylinder H/2. आलं. आणि मग बघा OA square that is R square, OC square that is the H square. बरोबर. H नाही तर ते H/2 येणार. इथं देतो वाटल्यास. that is H/2 bracket square plus that CA square that is the capital R square. तर लाईक ऑफ दॅट किंवा कॅपिटल आर ब्रॅकेटचा देऊ. सगळीकडे ब्रॅकेट दिला म्हटल्यानंतर दॅट इज R square. आणि मग आपल्याला येत आहे दॅट R
स्क्वेअर इक्वल टू कॅपिटल आर स्क्वेअर म्हणजे आपल्या सिलेंडरला आपल्याला आता त्याचं लार्जेस्ट व्हॅल्यू पाहिजे. याचा अर्थ त्याचे डायमेन्शन्स आपल्याला एका व्हेरिएबल मध्ये आणायचे. मग ते आपण आता कशामध्ये आणणार आहोत? हाईट मध्ये. कारण रेडियस आता तुम्ही आर मानले आणि हे आर काय आहे ते आता इथं कळेल बघा. दॅट इज आर स्क्वेअर मायनस दॅट एच स्क्वेअर बाय 4. कारण का स्क्वेअर झाला इकडं आले निगेटिव्ह झाले आणि इथं आर इज अ कॉन्स्टंट. कारण ती मात्र त्रिज्या कोणाची आहे? आपल्या स्फिअरची आहे. ती काय बदलणार नाही. तुमचं सिलेंडर इकडं कमी असो जास्त असो मॅक्सिमम असो रेडियस ऑफ दॅट स्फिअर रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ह्याला आता कॉन्स्टंट प्रमाणे त्याला मानावं लागेल. म्हणजे आर स्क्वेअर बरोबर काय आलं? आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर बाय 4. आणि याच्याशिवाय आपल्याला त्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार नाही. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे. तुम्ही थोडंसं व्यवस्थितरित्या त्याला रिप्रेझेंट करा. तुमच्यावरती जास्त जबाबदारी आहेच. तुम्ही ते पेलू शकणार याच्याबद्दल पण शंका नाही. त्यानंतर आणि मग आता बघा अँड देअरफॉर द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आपल्याला त्याला मॅक्सिमाइज करायचं ना. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज व्ही इक्वल टू काय असतं सूत्र? पाय आर स्क्वेअर एच. हे मूळ सूत्र आहे. परंतु आता आपण इथं त्रिज्या काय मानलेली होती? कॅपिटल आर. याचा अर्थ ते असणार पाय आर स्क्वेअर एच. बरोबर. कारण इथल्या डायमेन्शन नुसार विचार करा. दोन रेडियस आहेत. एक आपल्या स्फिअरची दुसरी आपल्या सिलेंडरची. विच वी हॅव टू मॅक्सिमाइज देअर. आणि मग याचा अर्थ आपल्याला त्याला मॅक्सिमाइज करायचंय. मग हे दोन व्हेरिएबल आहेत. ह्या रिलेशन आता इकडे देतो ते आर स्क्वेअर. मी काय त्याची आवश्यकता आहे? आर स्क्वेअर इक्वल टू स्मॉल आर स्क्वेअर मायनस दॅट एच स्क्वेअर बाय 4. आलं. आणि मग आता त्याची किंमत आपण रिप्लेस करू. तर ते आर स्क्वेअर बरोबर आले ना. एक मिनिट. हा आर स्क्वेअर बरोबरच आहे. आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर बाय 4 म्हणजे डायरेक्ट रिप्लेस होणार आहे. म्हणजे आपल्याला स्क्वेअर करायची परत गरज नाही. म्हणून मी थोडंसं एकदा चेक केलं. देअरफॉर व्ही इक्वल टू पाय टाइम्स आणि मग आर स्क्वेअरची किंमत आता टाकू बघा. आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर बाय 4 इंटू दॅट ऑफ द एच. आणि हे झालं तुमचं व्हॉल्यूम ऑफ दॅट सिलेंडर. आणि ते आता आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. पण आता ते एच हाईट मिळाल्याशिवाय उपयोग नाही. आणि मग त्याला थोडंसं एक्सपांड करू कारण आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. व्ही इक्वल टू पाय इंटू ब्रॅकेट आर स्मॉल आहे ना तो आर स्क्वेअर एच मायनस एच रेस टू 3 बाय 4. तर ह्या एच ना आपण इथं मल्टिप्लाय केला आणि मग आता एका व्हेरिएबल मध्ये आपण आलो. मात्र कन्सिडर दॅट आर इज अ कॉन्स्टंट देअर. ते कॉन्स्टंट आहे. त्याच्यावरती परिणाम होणार नाही कारण आपली ती रेडियस ऑफ दॅट द स्फिअर डू नॉट चेंज. आणि मग इथं घेऊया. And therefore dv by dh equal to pi into bracket r square that is a constant. h चा डेरिव्हेटिव्ह with respect to h एक आला म्हणून इथं आलं r square minus that 3h square by 4. आणि इथं परत कारण देऊ r is a constant. कारण ती त्रिज्या आहे आपल्या स्फिअरची. म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं काही कारण नाही. मग त्या r ची किंमत किती ते देऊ शकतील काही अडचण नाही. झालं. And now therefore take that dv by dh equal to 0. आता त्याला 0 घेऊया म्हणजे आपल्याला स्टेशनरी पॉइंट हा मिळेल. and therefore pi into bracket r square minus 3h square by 4 equal to 0. परत पाय 0 नाही. याचा अर्थ r square minus 3h square by 4 equal to 0. आपल्याला हाईट पाहिजे. लक्षात आलं. मग त्यानुसार आता विचार करायचा. and therefore r square equal to 3h square by 4. तिकडे घेऊन जाऊ त्याला म्हणजे पॉझिटिव्ह झाल्या. आणि आता याला इकडे आणू. 4r square equal to 3. हे स्टेप बाय स्टेप मी कॅल्क्युलेशन का करतोय कारण आपलं कन्फ्युजन होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तर असं ते आला आणि मग आता आपल्याला h स्क्वेअर मिळेल. therefore बघा आता h स्क्वेअर इक्वल टू ह्या साईडला त्याला घेतलं साईड नाही बदलली आपण. आणि किती आले? 4r square upon that 3. ही झाली h स्क्वेअर ची किंमत. इकडे आली ती 3 4 by 3 r स्क्वेअर. आणि आता h ची किंमत पूर्णपणे मिळणार twice r upon square root of 3. तर याला वाटल्यास नाव देऊ 1 नंबर. आणि मग त्याला आपल्याला आता मॅक्सिमाइज करायचा. दिस इज द स्टेशनरी पॉइंट ऑफ अवर डिफरन्शियल दॅट डेरिव्हेटिव्ह dv by dh equal to 0. लक्षात आलं.
हाईट किंवा रेडियस आपल्याला मॅक्सिमाइज मिनिमाइज करावे लागते, त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणचं व्हॉल्यूम मिळण्याचा प्रयत्न होतो. आणि मग आता घेऊया त्याचा d2v/dh². नाव d2v/dh² इक्वल टू इथं देतो, इथं आहे बघा dv/dh बरोबर. पाय तुमचा कॉन्स्टंट आला, दॅट इज अ कोएफिशियंट, r² कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह आला 0 बघा. त्यानंतर इथं आले तुमचे -6h/4, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह आला -6h. आणि मग बघा किती क्लिअर आलं, -6 पाय टाइम्स h अपॉन दॅट ऑफ द 4. आणि मग ही हाईट कोणत्याही हाईटला ते निगेटिव्हच राहणार, तरी सुद्धा आपण म्हणू क्लिअर. अँड देअरफॉर d2v/dh² इक्वल टू ॲट हाईट किती आहे तुमची, ट्वाइस r/√3. तर इथं देतो आपल्याला व्हॉल्यूम पाहिजे ना, मिळवता येईल, काही प्रश्न नाही त्याचा. आणि मग बघा ते किती किंमत येते इथं द्यायची, -6π/4 टाइम्स दॅट h किती आला तुमचा, ट्वाइस r/√3. फक्त हे कॅल्क्युलेशन थोडंसं व्यवस्थित करा. मग 6 2 12 झाले, 4 3 12 झाल्या, -3π टाइम्स r/√3. r तर कॉन्स्टंट आहे हे लक्षात घ्या, परत एकदा लक्ष ठेवा. आणि मग 6 2 12, 4 3 12 वजाच आले, 3/√3 -√3 टाइम्स पाय इंटू r, डेफिनेटली लेस दॅन दॅट ऑफ द 0. पण इथंच ते लक्षात येतं, हाईटची किंमत तुमची कोणतीही असली तरी हे मायनस साईड रिमूव्ह होणार का, नाही, कारण हाईट नेहमी पॉझिटिव्ह असते. लक्षात आलं. आणि मग आपल्या सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट नुसार आता वाक्य मिळेल. अँड देअरफॉर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, बघा इथं देतो पण हे आपल्याला पाहिजे. देअरफॉर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट dv/dh इक्वल टू 0 and d2v/dh² strictly less than that of the 0. The second derivative negative आला, and therefore for h equal to twice r/√3 that cylinder has the maximum volume. म्हणजे त्या याच्या किमतीसाठी आपण जे सिलेंडर त्या स्फिअर मध्ये इन्स्क्राइब केलं किंवा तयार केलं त्याचं व्हॉल्यूम हे जास्तीत जास्त असणार. हे क्लिअर झाला, लार्जेस्ट व्हॉल्यूम फॉर दॅट हाईट. आणि ते व्हॉल्यूम तुम्हाला मिळवायचं आहे. आता काय अडचण नाही, याची किंमत आपल्याकडे आहे ना, बरोबर. आणि इथं डायरेक्ट देऊया. अँड देअरफॉर दिस लार्जेस्ट व्हॉल्यूम ऑफ दॅट सिलेंडर इज पाय इंटू ब्रॅकेट r² कॉन्स्टंट. आता याची किंमत इथं टाकू, किती आहे ते, ट्वाइस r/√3 बरोबर, मायनस दॅट इथंच आहे का ते, फक्त मी ते एक्सपांड केल्या, h⁻³ ट्वाइस r/√3 ब्रॅकेट r⁻³. आणि एक मिनिट, अपॉन दॅट 4 आहेत ना, h⁻3/4, इथं 1/4 घेऊ हा, आणि याचाच क्यूब आहे ना त्या ठिकाणी. आणि मग आता बघा बरोबर मिळतं का नाही ते. तर किती आलं व्हॉल्यूम, परत बघा r²h ट्वाइस r/√3 मायनस h⁻3/4 आहे, h/4 नाही, याचा क्यूब केला, ट्वाइस r⁻3/√3 ब्रॅकेट r⁻³ इंटू 1/4. आता त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करू हा. हे पाय आपले आहे तसेच ठेवूया, सरळ रूप देण्याचा प्रयत्न करू. 2 टाइम्स r⁻³ अपॉन दॅट √3 बरोबर. त्यानंतर इथं बघा आता -2 टाइम्स 2 चा आला 8 टाइम्स r⁻³ अपॉन दॅट √3 चा क्यूब आला 3 टाइम्स √3, आणि हे 1/4 आपले आहेत तसेच. तर हे स्वरूप चुकायला नको. आणि मग आता बघू किती येते ते, दॅट इज पाय इंटू ब्रॅकेट. आता 3 वर्गमुळात 3 नाही, अजून ह्या 4चा प्रश्न मिटवायचा. 2 टाइम्स r⁻³ अपॉन √3 मायनस हे 4 2 8 आले, 2 टाइम्स r⁻³ अपॉन दॅट 3 टाइम्स √3 बरोबर. तर बरोबर मिळेल बघा. आता हे तुम्ही हे कॅन्सल झाले 0 आलं, तसं नाही, छेद वेगळा आहे. मग एलसीएम किती आला तुमचा, 3 वर्गमुळात 3, याचा अर्थ इथं 3 ने गुणावं लागेल. आणि मग बघा 6 टाइम्स r⁻³ मायनस दॅट 2 टाइम्स r⁻³ अपॉन दॅट 3 टाइम्स √3. आणि मग तुमचं व्हॅल्यू बरोबर मिळतंय 6 टाइम्स r⁻³ दॅट इज 4 पाय r⁻³
अपॉन 3 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 3 क्युबिक सेंटीमीटर, किंवा काय असेल ते युनिट तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. तर अशा रीतीनं हे तुमचं मॅक्सिमम व्हॉल्यूम झालं. कोणाचं? त्या सिलेंडरचं. कसं सिलेंडर होतं? इन्स्क्राइब्ड इन दॅट द स्फिअर ऑफ दॅट रेडियस आर. तर असं हे व्हॉल्यूम तुम्हाला हाईटला मॅक्सिमाइज केलं. हाईट हा स्टेशनरी पॉईंट होता. हाईट मॅक्सिमाइज झाली, आपोआप सर्व काही मॅक्सिमम होत आहे. आणि मग हे तत्व लक्षात आलं पाहिजे. तर असे हे सगळे उदाहरणं तुमच्या त्या ठिकाणचे मिळाले होते. अजून 2 टिपिकल आहेत. म्हणजे आपलं तर एक्झरसाईजला बरेच दिवस लागले बघा, कारण 2-4 उदाहरणच या ठिकाणी होत असायचे. लागू द्या त्यानंतर. तर असं ते चांगलं उदाहरण मिळालं. हां, 15 ऑफ दॅट. तर बघा आता, शो दॅट y इक्वल टू स्पेशल फंक्शन आहे. तर बघू काय घडतंय ते. log of 1 plus x, show that y equal to log of 1 plus x minus 2x upon 2 plus x, 2x upon 2 plus x, comma x greater than minus 1. हे दिलंय तुम्हाला, त्याचा तो डोमेन आहे. x greater than minus 1, पुढे शब्द आला बघा, is an increasing function on its domain, is an increasing function on its domain. तर डोमेन कोण आहे तुमचा? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन -1. म्हणजे -1 ला सोडून बाकी सर्व किमती राईट हँड साइडच्या -1 च्या ह्या तुमचा डोमेन ऑफ दॅट द फंक्शन इज दॅट. बरोबर. x ग्रेटर दॅन -1 म्हणजेच कोण? ओपन इंटरवल ग्रेटर दॅन आहे म्हणून -1 ओपन झालं आणि इकडे येतं इन्फिनिटी. असा तो डोमेन झाला आपल्या ह्या फंक्शनचा. आणि त्याच्या दरम्यान आपली फंक्शन इन्क्रीजिंग आहे हे सिद्ध करणे आहे. मग इन्क्रीजिंगला आपली काय कंडिशन असते? दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन दॅट इज f डॅश ऑफ x, इन्क्रीजिंग म्हटलं की ग्रेटर दॅन 0 किंवा dy बाय dx स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. आपण ते शिकलो, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ऑर इन्क्रीजिंग. तर हे स्ट्रिक्टली आहे या ठिकाणी. कधी कधी तो शब्द नसतो, आपण तो अंडरस्टँड करून घ्यायचा. आणि आता असा तो अर्थ त्या प्रॉब्लेमचा आहे. आणि मग आता आपल्याकडे त्यांनी y दिलेलंच आहे, साधी गोष्ट आहे, आपण डेरिव्हेटिव्ह मिळूया. आणि therefore dy by dx इक्वल टू, बघा काय येतो तो, दॅट इज इक्वल टू लॉग आहे 1/1 प्लस x आले. हे वजा साईड इथं देऊ, कारण परत भागाकार आलाय ना. भागाकार आल्यामुळे आपल्याला परत त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळावा लागेल. हा भागाकार येत नाही. असं असतं तर सोपं झालं असतं. त्यामुळे फरक लक्षात ठेवा. 2 प्लस x अपॉन 2x हा भागाकार करता आला असता, परंतु 2x अपॉन 2 प्लस x भागाकार करता येतो का? नाही. हे ह्या बारीक बारीक गोष्टी तर लक्षात घ्यायच्या असतात. त्यामुळे अशा उदाहरणावरती लक्ष ठेवायचं, कारण आपण कधी कधी फसतो. आणि आता क्वोशंट रूल प्रमाणे जावं लागेल. 2 प्लस x ॲज इट इज, ट्वाइस x चा डेरिव्हेटिव्ह आला 2, हे वजा साइन सूत्रातलं न्यूमरेटरची फंक्शन आहे तशी, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह परत आला 1 आणि ही स्क्वेअर दॅट इज 2 प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर आला, काही अडचण नाही बघा. पुढच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. झालं का? दॅट इज इक्वल टू 1/1 प्लस x मायनस. आता याचा विस्तार करू आपण, परत ब्रॅकेट द्यावा लागेल ना. मग इथं आले तुमचे 4 प्लस दॅट 2x मायनस दॅट 2x अपॉन दॅट 2 प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर, अगेन ब्रॅकेट कंप्लीट. आणि आता डेरिव्हेटिव्ह बघा कसा आला ते. दॅट इज इक्वल टू 1/1 प्लस x, हे वजा साइन, याच्यातले हे कॅन्सल झाले बघा. 2x मायनस 2x आणि राहिले शिल्लक 4/2 प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर. आता फक्त डेरिव्हेटिव्ह मिळवायचा असता तर आपण इथंच थांबलो असतो. परंतु आता ह्या दिलेल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हच्या फंक्शननुसार इथं आपल्याला साइन जज करणं अवघड जाईल. बरोबर. मग आपल्याला थोडंसं त्याचा आणखी व्यवस्थितरित्या त्याला सरळ रूप देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपल्याला साइन डिटेक्ट झालं पाहिजे. प्रत्येक किंमत तर आपण नाही पुट करू शकत. x ची किंमत वजा 1 पेक्षा समजा 0 ठेवली, मग 0 ठेवा बरं. दॅट इज 0, 1/1 मायनस दॅट 4 दॅट इज द 2, दॅट बिकम्स दॅट ऑफ द 4 स्क्वेअर दॅट इज द -1. हे असं चेक करणं शक्य नाही आपल्याला, पण आपण त्याला थोडंसं आणखी सरळ देण्याचा प्रयत्न करू आपल्या नियमाप्रमाणे. मग आपल्या लसावीच्या अर्थानं किंवा भाकाराप्रमाणे त्याच्या छेदानं इकडं गुणलं 2 प्लस x स्क्वेअर आले
मायनस इकडच्या छेदानं याला गुणलं यानं याला गुणलं 4 इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स एलसीएम आहेच तुमचा 1 प्लस एक्स आणि त्या दोघांचा गुणाकार येणार 2 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सगळ्याला साइन जज झालं पाहिजे त्यासाठी त्या बेरजेला वजाबाकी होऊन ते डिटेक्ट नाही होत. आता परत याचा विस्तार करावाच लागेल 4 प्लस 4x प्लस दॅट एक्स स्क्वेअर बरोबर. आता याचा पण विस्तार करू -4 -4x झालं बघा सोपं. मग दोन ब्रॅकेट तयार झाले ना. आता सी दॅट आणि आपण सी दॅट विनाकारण ते विचारत नाहीत बघा त्याच्यामध्ये काहीतरी तत्व लपलेलं असतं दॅट इज इक्वल टू. आता काय काय कॅन्सल झाले बघा 4 ला 4 कॅन्सल झाले 4x - 4x कॅन्सल झाले वेल आणि इथं ते साइन तुम्हाला आता जज करायला सोपं जाणार 1 प्लस एक्स आणि 2 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या दोन डेरिव्हेटिव्ह मध्ये फरक जाणवा. इथं वजाबाकी होती छेद होते 4 होते 1 होते तिथं साइन जज करणं शक्य नाही पण प्रत्येक किंमत तुम्ही तिथं पुट करू शकत नाही. हाऊ वी कॅन पुट दॅट दे आर इन्फानाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ दॅट द डोमेन. त्या डोमेन साठी अनंत किमती आहेत. आता इथं मात्र आपण क्लिअरली नोट करणार. कसं नोट होतंय ते बघा इथं येऊ तर सी दॅट. तर असा तो विचार करायला शिका आणि हे उदाहरण शिकवतं बघा मी कोण शिकवणार बरोबर लक्षात आलं. तर सी दॅट आणि मग बघूया. नाउ हियर इन दिस dy by dx नोट दॅट x स्क्वेअर ॲज इट इज अ स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. तो पूर्ण वर्ग आहे. तुमच्या x ची किंमत अधिक असो वजा असो पॉझिटिव्हच राहणार. त्यानंतर 2 प्लस एक्स तो सुद्धा पूर्ण वर्ग आहे ब्रॅकेट स्क्वेअर आहे दॅट इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0 बरोबर. हे ग्रेटर दॅन 0 हे ग्रेटर दॅन 0 बिकॉज दे आर परफेक्ट स्क्वेअर्स. x ची किंमत काही असू द्या किंवा या ठिकाणी ते पूर्ण वर्ग पॉझिटिव्हच येणार. तर राहिला प्रश्न याचा आणि याला याची मदत होणार. ऑल्सो ॲज x ग्रेटर दॅन -1 त्या एकला इकडं घेऊ x प्लस 1 ग्रेटर दॅन दॅट ऑफ द 0. आणि मग आता किती छान झालं बघा. ही किंमत पॉझिटिव्ह आहे ही किंमत पॉझिटिव्ह ही किंमत पॉझिटिव्ह ॲज x स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 2 प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 x प्लस 1 ग्रेटर दॅन 0. नोट दॅट dy by dx इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x इंटू अनदर ब्रॅकेट 2 प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर डेफिनेटली ग्रेटर दॅन 0. आता अजिबात शंका नाही कारण का मग असं आलं ते x स्क्वेअर पॉझिटिव्ह भागिले हे पॉझिटिव्ह हे पण पॉझिटिव्ह गुणाकार आला पॉझिटिव्ह भागाकार पॉझिटिव्ह भागिले पॉझिटिव्ह तो सुद्धा आला पॉझिटिव्ह. तर हे असं जज करा. आपल्याला आत्मविश्वास आल्याशिवाय उपयोग नाही. आणि मग म्हणायचा and therefore that y equal to log of 1 plus x minus 2x upon 2 plus x for x greater than -1 is an increasing function. अशी ती इन्क्रीजिंग फंक्शन मिळाली. तर असे हे प्रॉब्लेम्स होत्या मिळाला. त्यानंतर हा बघा पुढचा एक देतो लास्ट ऑफ दॅट. बरेच दिवस झाले हे चाललंय. प्रूव्ह दॅट सिमिलर प्रूव्ह दॅट y इक्वल टू 4 sin थीटा आता सारखाच प्रयत्न करायचा असेल अपॉन 2 प्लस कॉस थीटा मायनस थीटा अपॉन 2 प्लस कॉस थीटा मायनस थीटा is an increasing function of theta belongs to close interval 0 to 2 pi. तर एक मिनिट 0 to pi by 2 आहे 2 pi पण नाही आणखी शॉर्ट झाला तो डोमेन 0 to pi by 2. काही अडचण नाही आहे. मग 0 to pi by 2 आहे याचा अर्थ आपण पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहोत. आपल्याला नो प्रॉब्लेम अबाउट दॅट पॉझिटिव्हनेस तरी सुद्धा ऑब्झर्व करणं काम आहे बरोबर. आणि मग आता बघूया therefore differentiate that dy by d theta. आता मग त्याला मिळवलं आपल्याला जे मग जसं आपण dy by dx मिळवला शेवटी ते डेरिव्हेटिव्ह त्याला स्वरूप दिलं आणि मग ते खात्रीलायकरित्या आपण सांगू शकलो की असं असं आहे. कारण दिली ते 3 x स्क्वेअर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 त्यानंतर 2 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आणि त्या कंडिशनमुळे 1 प्लस एक्स ऑल्सो ग्रेटर दॅन 0. तसं आता इथं बघू. आता परत भागाकार आहे आपल्या नियमाप्रमाणे. चला
2 plus cos theta as it is denominator, 4 sin theta numerator, डेरिव्हेटिव्ह आला त्याचा 4 cos theta, इथं देतो वजा, आता न्यूमरेटर आहे तसा 4 sin theta, तर छेदस्थानचा डेरिव्हेटिव्ह आला 0 minus sin theta, कोणाला 0 minus sin theta, कारण cosचा डेरिव्हेटिव्ह येतो तुमचा minus sin theta, त्यानंतर त्याचा छेद b स्क्वेअर that is the 2 plus cos theta bracket square आणि थीटाचा आला with respect to theta minus 1, बरोबर. तर असं ते आलंय. बघू आता काय घडतंय ते. that is equal to, मग आता ह्या 4 cos theta ने इथं गुणायचा, that is 8 cos theta plus इथं आले 4 times that cos square theta, again minus minus झाले प्लस, आलं बघा, कारण हे वजा वजा sin theta आपला डेरिव्हेटिव्ह आता कोणाचा, cos theta चा, 2 चा 0, म्हणून झाले वजा वजा अधिक, बरोबर मिळालं बघा 4 times sin square theta well upon that 2 plus cos theta minus 1. ते वजा एक सेपरेट आहे, त्याचा पण विचार आता सारखाच करायचा आपल्याला. आणि मग आता काम संपलं. दॅट इज इक्वल टू, बघा 8 cos theta मी आहे तसेच ठेवतो, झालं. त्यानंतर 4 कॉमन आले, कंसात बरोबर राहिलं शिल्लक, स्टँडर्ड फॉर्म्युले cos square theta plus that sin square theta divided by 2 plus cos theta bracket square minus 1, बरोबर. त्यानंतर अजून डिटेक्ट नाही झालेलं, मग 4 cos square theta plus sin square theta that is 1, हे 8 cos theta आपण आहे तसेच ठेवूया, 8 cos theta plus 4 divided by 2 plus cos theta bracket square minus 1. आता वजा एक आपल्याला कन्फ्यूज करतोय, म्हणजे मग ही क्वांटिटी किती आहे, 1 पेक्षा लहान आली तर आपण ते डिटेक्ट करू शकतो. मग तो तसं नाही घडत, आता आणखी थोडंसं त्याला परत पुढे एक्सपांड करू. मग याचा लसावी घेऊन इकडे येऊया. मग 8 cos theta plus 4 त्याला एक कंस टाकू, मायनस 2 plus cos theta bracket square divided by, ही झाली त्या दोघांची वजाबाकी. इथं छेदस्थानी असा पूर्ण वर्ग आला की आपलं काम संपलं. मग हे किती असू द्या, पूर्ण वर्गामुळे आपल्याला पॉझिटिव्हनेस तयार होतो, झालं. 2 plus cos theta bracket square, इकडे येऊ, हे dy by d theta चालू आहे आणखी. तेव्हा आपल्याला आणखी परत उदाहरण लपलेलं असतात. असा डेरिव्हेटिव्ह मिळवायला सांगितला, अशा रीतीने मिळवा, त्याचा उपयोग करा, ऍप्लिकेशनचा विचार करा, काही प्रश्न नाही. मग 8 cos theta plus 4 आहे तसे राहिले. आता वजा साइन आहे, म्हटल्याच्याला एक कंस टाकू, वजा, मग याचा वर्ग करू, 4 plus 4 cos theta आणि प्लस आले cos square theta divided by, well it is, यांचा काय प्रश्न नाही, 2 plus cos theta bracket square. आता परत आपल्याला याचा विस्तार करावा लागेल ना, काही अडचण नाही बघा. मग 4 वजा 4 तर कॅन्सल झाले, 8 cos theta मायनस दॅट 4 cos theta राहिले तुमचे 4 cos theta मायनस दॅट cos square theta अपॉन दॅट 2 plus cos theta ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग आता एक मिनिट, इथं काहीतरी चुकल्यासारखं वाटत आहे. 4, हां बरोबर आहे, काही प्रश्न नाही. 4 cos theta मायनस cos square theta अपॉन 2 plus cos theta ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग आता आपल्याला इथं साइन डिटेक्ट करता येऊ शकेल. तर बघूया आता काय घडते ते. मग आता या ठिकाणी काय म्हणतात ते, थीटा बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 0 to π/2. याचा अर्थ दिस थीटा लाय इन आवर फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर. आपला थीटा हा पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला, आणि सिन्स दॅट लाय इन दॅट ऑफ द फर्स्ट क्वाड्रंट दॅट ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशियोज आर पॉझिटिव्ह. सर्वच्या सर्व ट्रिगोनोमेट्रिक रेशियो तुमचे काय असतात, पॉझिटिव्ह असतात, बरोबर. आता दुसरी गोष्ट महत्वाची एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल तर वजा साइन आलं, यामध्ये रेशोचा प्रश्न मिटला. त्यानंतर नोट दॅट रेंज ऑफ दॅट cos theta when theta belongs to 0 to π/2, cos theta is always close interval -1 to 1. आपण ते आकड्यात शिकलो, रेंज डोमेन काय असेल ते. याचा अर्थ आपल्या cos theta ची किंमत -1 आणि 1च्याच दरम्यान आहे. आणि मग
Since that cos theta belongs to -1 to 1, this quantity becomes always positive. कारण का वजा 1 आणि 1 च्याच दरम्यानची क्वांटिटी आहे आणि म्हणून आणि वाटल्यास तुम्हाला जर ती सिद्ध करायचं असेल तर असं पण सिद्ध करता येऊ शकेल, तरी पण आपण प्रयत्न करू. and therefore -1 less than or equal to cos theta less than or equal to that of the 1. तर अशा रीतीनं तुम्ही त्याला सिद्ध केलंय आपण पाठीमागं. पण इथं क्लिअर आहे बघा, ज्या अर्थी आपल्या cos थीटाची किंमत वजा 1 आणि 1 पेक्षा दरम्यान आहे, स्क्वेअर मधून किती असू द्या, समजा आता मी त्या ठिकाणची व्हॅल्यू 1/2 घेतली cosची, 4 times 1/2 minus that 1/2 स्क्वेअर, म्हणजे इथे किती आले 2 minus 1/2 that स्क्वेअर that is 4. याचा अर्थ 4 2 8 नेहमीच काय असणार तुमचं पॉझिटिव्ह. त्याला कारण हे आणि ते कारण तिथं द्यायचं आणि मग इथं म्हणायचं नोट दॅट ॲज cos theta belongs to close interval -1 to 1, 4 cos theta minus that cos square theta 1 पेक्षा कमी व्हॅल्यू आहे, स्क्वेअर स्मॉलच होणार. बरोबर, 1 पेक्षा मोठा असेल तर 4 मधून ते पुढे वजा झाले असते ना. हे क्लिअर आहे बघा. ॲज cos theta belongs to close interval -1 to 1, 2 plus cos theta bracket square or this total derivative becomes always positive. तर अशा रीतीने तो पॉझिटिव्ह झाला आणि म्हणून and therefore we say that given function y equal to is an increasing function in that closed interval 0 to π/2. तर अशा रीतीनं तुमचं ते प्रकरण संपलं. बरेच दिवस झालं आपण डेरिव्हेटिव्ह मध्येच रमलो होतो, तर आता थोडंसं आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. तर पुढचं प्रकरण आपण नंतर सुरू करू, दॅट इज द इनडेफिनाइट इंटिग्रल. तर त्याला थोडीशी सुरुवात करू. आज ते शक्य नाही होणार, पण ते पण असंच आहे. पण तिसरं प्रकरण आता थोडा वेळ त्याची इंट्रोडक्शन देतो आणि मग आपण थांबू. थर्ड चॅप्टर ऑफ दॅट पार्ट 2, that is indefinite integral. थोडीशी इंट्रोडक्शन आपण देऊया, म्हणजे आपल्याला पुढे येताना ते तुम्ही क्लिअर करत चला. तर सी दॅट, तर बरेच दिवस झालं फ्रॉम दॅट ऑफ द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट कॉन्स्टंट आपण इथून सुरुवात केली बघा. 11वी मध्ये सुद्धा dy/dx ऑफ कॉन्स्टंट फंक्शन दॅट बिकम्स दॅट ऑफ द 0. आणि मग आपण शेवट त्या डेरिव्हेटिव्हच्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. इम्प्लिसिट फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन, इन्व्हर्स फंक्शन, एक्सप्लिसिट फंक्शन, ऑल डेरिव्हेटिव्हज आर करेक्ट अँड ऑल्सो वी कॅन डिस्कस देअर ॲप्लिकेशन्स. आपण त्या ॲप्लिकेशनचा पण विचार केला. मग ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला काय काय मिळालं? स्लोप ऑफ टँजंट मिळाला, स्लोप ऑफ नॉर्मल मिळाला, त्याच्यावर स्लोप ऑफ इक्वेशन ऑफ टँजंट नॉर्मल मिळाले, रेट मेजर मिळालं. विशेष म्हणजे rate of change of displacement is a velocity, rate of change of velocity is the acceleration. Like of that rates also we can increase and that of the decrease. म्हणजे समजा एखाद्या स्क्वेअरची साईड इन्क्रीज होत असेल तर क्षेत्रफळाच्या बद्दल काय रेट असतो, तशा प्रकारचे उदाहरणं आपण मिळवले. नंतर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनचा विचार केला आणि शेवटी आपण आलतो ह्या मुद्द्याला, दॅट इज मॅक्सिमा अँड दॅट ऑफ द मिनिमा. तर हे चांगल्या उदाहरणांचा आपण विचार केला. तर हे त्या डेरिव्हेटिव्हची उपलब्धता लक्षात आलं. आणि मग आता आपल्याला पाहिजे पुढचा मुद्दा, दॅट इज इनडेफिनाइट इंटिग्रल. मग आता कसं होतं आतापर्यंत? नाउ इफ वी हॅव टू नो दॅट ऑफ द गिवन फंक्शन, देन वी फाइंड इट्स f' ऑफ x or derivative of that f of x. आतापर्यंत आपण फंक्शन दिल्यानंतर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मिळवत होतो. म्हणजे y इक्वल टू f of x ही आपली फंक्शन होती. मग त्याचा f' ऑफ x असेल किंवा dy/dx असेल, हे आपण मिळवलं. मग त्याला प्रॉडक्ट रूल, कोशंट रूल, कंपोजिशन, पॅरामीटर वगैरे वगैरे सगळ्या प्रकारचा आपण विचार केला. आता त्याच्या विरुद्ध प्रक्रियेने जायचं आहे. नाउ हिअर वी हॅव टू नो द डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे आणि फंक्शन मिळवायची आहे. आणि मग दॅट इज आवर लॉग अँटी लॉग. म्हणजे आता फंक्शन होते आपल्याकडे, आपण डेरिव्हेटिव्ह मिळवला. आता आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह असणार आहे, आपण फंक्शन मिळवणार. आणि म्हणून त्या प्रक्रियेला म्हटलं जातं अँटी डेरिव्हेटिव्ह, DERIVATIVE.
और प्रिमिटिव्ह. तर हे शब्द आले ना, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे इफ वी हॅव टू फाइंड आउट नाउ द फंक्शन whose derivative is known is called that the antiderivative or primitive. आणि मग आपण त्याला स्लाइट वी कॅन डिफाइन देअर, फक्त थोडीशी व्याख्या देतो. आणि मग बघा, तर हे त्याच्याबद्दलचं झालं. आता विरुद्ध प्रक्रियेने जायचं आपणाला. जसं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार डेरिव्हेटिव्ह अँटी डेरिव्हेटिव्ह लॉग अँटी लॉग असंच हे शब्दप्रयोग आहेत. आणि मग सपोज दॅट डी बाय डी एक्स ऑफ दॅट जी ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स. समजा आपणाला ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ही फंक्शन आहे. आणि मग बघा, आपल्याला कोण पाहिजे, त्या ठिकाणी ह्या फंक्शनचं हे मिळवायला पाहिजे. आपल्याला काय मिळवायचं आता, वी हॅव टू फाइंड आउट दॅट द फंक्शन हुज डेरिव्हेटिव्ह इज नोन. ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे त्या फंक्शनला मिळवायचं. म्हणजेच आपल्याला आता एफ ऑफ एक्स ला मिळवायचा. म्हणजे एफ ऑफ एक्स कसं येते ते बघा. देन वी कॅन से दॅट, नंतर काय म्हटलं जातं बघा, देन वी कॅन से दॅट द अँटी डेरिव्हेटिव्ह, तिन्ही शब्द देतो. द अँटी डेरिव्हेटिव्ह और प्रिमिटिव्ह, हे वाक्यानुसार अर्थ आल्या, और इंटिग्रल, हे शब्द महत्वाचे आहेत. आता और इंटिग्रल, then we can say that antiderivative or primitive or integral of that function f of x similar with respect to x is g of x. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्हच माहित असला पाहिजे. आता आपण डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, फंक्शन मिळवायची, तसं विरुद्ध अर्थानं आहे. And then we can say that the integral or primitive or antiderivative of f of x with respect to x is a g of x. जसं डेरिव्हेटिव्ह आपण dd by dx किंवा f dash of x ने दर्शवलं होतं, तसंच इथं पण नोटेशन आहे. This is always denoted as integral of that f of x dx equal to that of the g of x. म्हणजे हा dx तिकडे जातो, ह्या d चं रूपांतर असं त्या s मध्ये होतं, इलॉंगेटेड s आहे आणि त्याच्यात पण अर्थ आहे. d म्हणजे कोण, डिफरन्स होता तो, f of x plus h minus f of x upon h, म्हणून तिथं होतं डेरिव्हेटिव्ह किंवा dd by dx. इथं s म्हणजे कोण, मग वजाबाकीची विरुद्ध प्रक्रिया असते सम, बरोबर, इट इज अ सबट्रॅक्शन ऍडिशन, म्हणून ते नोटेशन योग्य असं आहे. मग त्यावेळेस आपण काय म्हटलं जातं, then we can say that integral of that f of x dx equal to that of the g of x. आणि मग आपल्याला त्याबद्दल विचार करणे आहे. तर आज इथंच थांबतो. तुम्हाला थोडीशी संकल्पना त्याची दिलेली आहे, नंतर आपण त्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये शिकणारच आहोत. तर असं हे आज तुमचा डेरिव्हेटिव्ह संपला. उद्या फ्रॉम टुमॉरो वी कॅन गो टू दॅट ऑफ द पार्ट 1. आणि तिथं सुद्धा परत आपण एका चॅलेंजिंग मेथड मध्ये जाणार आहोत किंवा टॉपिक मध्ये जाणार आहोत, आणि दॅट इज अवर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. तर असं ते प्रकरणाचं नाव आहे, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. मग त्याचा विचार उद्याच्याला करू. तर त्याला तुम्ही थोडंसं 11वीतलं वेळ असेल तर वाचा. थोडं त्या साइन कॉस टॅन सेक कोसेक वगैरे त्यांचं डोमेन रेंज आताच आपण ते डिस्कस केलं, थोडंसं चालेल.